कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा. गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. आज पालघर जिल्ह्यात होणारी कार्यशाळा ही महाराष्ट्रात पहिली कार्यशाळा आहे. याचा मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पालघर जिल्हा पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. श्री भोयर म्हणाले की पोलीस पाटील हा गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था बजावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मागच्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील हे तुटपुंजा म्हणजे 2000 ते 3000 मानधनावर काम करत होते. परंतु पोलीस पाटील हा गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता असल्याने माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांना आता त्यांच्या 15,000 रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून 282 रिक्त पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. गाव पातळीवर गुन्हेगारी ही वेगवेगळी होत असते. त्याकरिता अशा अडचणी सोडवण्यासाठी पोलीस पाटील यांनी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी चिंतन केले पाहिजे. तसेच गुन्हेगारीबाबत पोलीस पाटील यांना प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजिटल होत आहे. मात्र पोलीस पाटील यांना सुद्धा डिजिटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटील सुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पडत आहेत. याचा मला आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. त्याकरिता पोलीस पाटील हे पद महत्त्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे असे गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना श्री भोयर यांनी कार्यशाळा निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुखही उपस्थित होते.